नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण संघटनेचा ढोबळमान आणि विचार या ठिकाणी केला. संघटना याचा अर्थ या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आपण आज अनेक लेखकांच्या, अनेक विचारवंतांच्या या ठिकाणी व्याख्या बघणार आहोत आणि ह्या व्याख्येच्या माध्यमातून आपण संघटनेचा अर्थ, शास्त्रशुद्ध अर्थ काय आहे हे आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रत्येक बाबीकडे, प्रत्येक कोणतंही तत्व असो, सिद्धांत असतो, याच्याकडे बघण्याचा विचारवंतांचा दृष्टिकोन हा सामाजिक शास्त्रामध्ये प्रामुख्याने हा कधीही वेगवेगळ्या स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने हे जे विचार आहे, हे हा जो विचारवंतांचा दृष्टिकोन आहे, खरं म्हणजे ती बाब अथवा तो सिद्धांत, ते तत्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यामध्ये त्याची आपल्याला निश्चित स्वरूपाची मदत हीच होत असलेली आपल्याला दिसून येते. कारण सामाजिक शास्त्रामध्ये कोणत्याही बाबीचे विविध पैलू विचारात घेणे हे मोठ्या प्रमाणात अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येतं. संघटनेच्या अभ्यासाला आधुनिक युगात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण बघतो समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतर सामाजिक शास्त्रामध्ये मानवी संघटनेचा अभ्यास जो आहे तो सविस्तर करण्यात येतो. लोकप्रशासन शास्त्रामध्ये सुद्धा या संघटनेचा अभ्यास प्रशासकीय संघटनांच्या दृष्टिकोनातून करण्यात येतो आणि ह्या प्रशासकीय संघटनेच्या अभ्यासाला व या संघटनेतील प्रशासन प्रक्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न सातत्याने लोकप्रशासनात सुरू असतो. याच संदर्भात संघटनेचं काही व्याख्या आज आपण बघणार आहोत. आपण बघतो संघटनेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर काय असेल तर संघटनेमध्ये दोन घटक हे प्रामुख्याने महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. नंबर 1, संघटनेमध्ये असणारा यांत्रिकी घटक. नंबर 2, संघटनेमध्ये असणारा मानवी घटक. संघटनेमध्ये या यांत्रिकी घटकाला महत्त्व द्यायचं का या मानवी घटकाला महत्त्व द्यायचं, हा कायम वादाचा प्रश्न हा संघटनेमध्ये राहिलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. संघटना उभी करताना यांत्रिकी घटकाला बगल देऊन केवळ मानवी घटक जर आपण या ठिकाणी, किंवा यांत्रिकी घटक म्हणल्यापेक्षा भौतिक घटक यामध्ये सर्व चालत, ह्या घटकाला महत्त्व द्यायचं का मानवी घटकाला, किंवा या भौतिकी यांत्रिकी घटकाला जर आपण बगल देऊन केवळ मानवी घटकाच्या अनुषंगाने जर संघटना स्थापण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे का? निश्चितच प्रमाणात मला वाटते की हे शक्य नाही. कारण संघटनेसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत नितांत महत्त्वाचा घटक संघटनेचा असतो. त्यानंतर संघटना एखादे उत्पादन करणारा असो, जसं की संघटनेमध्ये जर एखादी प्रशासकीय संघटना घ्या, एखाद्या प्रशासकीय संघटनेमध्ये यांत्रिकी घटकही तेवढाच महत्त्वाचा असतो. जसं की संगणक आहेत, झेरॉक्स मशीन्स आहेत,
त्यानंतर विविध स्वरूपाची काही यंत्रे जसे की कॅल्क्युलेटर्स आहेत. ह्या बाबी जर संघटनेकडे नसतील तर केवळ मानवी घटकाची तरतूद करून ही बाब त्या ठिकाणी चालणार नाही किंवा ती संघटना त्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रभावीरित्या कार्य करू शकणार नाही अथवा पूर्ण एफर्ट्सनी त्या संघटनेचं एक्झिक्युशन जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकणार. आणि जर का आपण यांत्रिकी घटक हा महत्त्वाचा मानला आणि यांत्रिकी घटक महत्त्वाचा मानून जर आपण केवळ यांत्रिकी घटकाला महत्त्व देतो असं गृहीत धरलं आणि संघटनेच्या मानवी घटकाला आपण या ठिकाणी बगल दिली तरी पण संघटना ही पूर्ण रूपाला येऊ शकणार नाही. विविध स्वरूपाची यंत्रे त्या ठिकाणी आणून प्रस्थापित करण्यात आली, त्या ठिकाणी कामासाठी रेडी करण्यात आली. परंतु त्या यंत्रांना चालविण्यासाठी किंवा त्या यंत्रांना कार्यरत करण्यासाठी संघटनेमध्ये मानवी घटक हा आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी त्या मानवी घटकाला कोणत्याही स्वरूपाचा कसलाही पर्याय नसलेला आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी संघटनेचे कोणत्या घटकाला अधिक महत्त्व द्यायचे तर या ठिकाणी एक बाब आपल्याला अशी लक्षात येते की ह्या संघटनेमध्ये जेवढा काही या भौतिकी यांत्रिकी घटकाला महत्त्व आहे तेवढंच त्याच प्रमाणामध्ये संघटनेमध्ये मानवी घटकालाही तेवढंच महत्त्व आहे. खरं तर जर तुम्ही सामाजिक शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून संघटना ही बाब जर बघितली तर त्या ठिकाणी सामाजिक शास्त्रज्ञ हे प्रामुख्याने मानवी घटकाच्या दृष्टिकोनातूनच ह्या संघटनेचा विचार हे करीत असलेले आपल्याला दिसून येतात. मानवी घटकाच्या अनुषंगानेच हे सामाजिक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी संघटनेचा अभ्यास संघटनेचा अध्ययन हे करीत असतात. ज्या बाबीचा या ठिकाणी आपण विचार करीत आहोत त्या अनुषंगाने संघटनेमध्ये मानवी घटकाला अधिक महत्त्व मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात येत असलेलं दिसून येतं. कारण यामध्ये संघटनेचा अभ्यास करण्यामध्ये जर काही सर्वात क्लिष्ट गुंतागुंतीचा भाग जो काही असेल तो भाग म्हणजेच हा मानवी घटक आहे असं आपण म्हणू शकतो. हे म्हणण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी घटक ह्याचं अध्ययन मानवी वर्तन किंवा मानवी वर्तणूक ही कधीही सरळ रेषेमध्ये नसते, तर ती प्रामुख्याने वर्तुळाकार असलेली आपल्याला दिसून येते, गुंतागुंतीची असलेली दिसून येते. कारण माणूस म्हणला की त्या ठिकाणी त्याला थकवा आला, त्याचे विचार आले, त्याच्या भावना आल्या, त्याच्या गरजा आल्या, त्याच्या समस्या आल्या. या सर्व बाबी ह्या कधीही एकाच स्वरूपाच्या नसलेल्या आपल्याला दिसून येतात, तर त्या नेहमी परिस्थितीजन्य कायम त्या बदलत गेलेल्या दिसून येतात.
परंतु यामध्ये सामाजिक शास्त्रज्ञ ही बाब पण तेवढंच महत्वाचं मानतात की संघटनेचा अभ्यास हा प्रामुख्याने या मानवी घटकाचा अभ्यास केल्याशिवाय परिपूर्ण होत नसतो. संघटनेचा जर का परिपूर्ण असा अभ्यास करायचा, संघटनेचा परिपूर्ण असा अध्ययन करायचा आहे, तर प्रामुख्याने संघटनेमध्ये असणाऱ्या मानवी घटकाचा परिपूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. तेव्हा संघटनेचा अभ्यास हा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण बघतो की सामाजिक शास्त्रज्ञ यामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ एक मानवी दृष्टिकोनातून किंवा मानवी घटकाच्या अनुषंगानेच या संघटनेचा प्रामुख्याने अभ्यास करतात. लोक प्रशासनामध्ये मात्र या संघटनेचा अभ्यास प्रशासकीय क्रिया प्रक्रियेच्या माध्यमातून एक प्रशासकीय संरचना अथवा एक प्रशासकीय आराखडा या अनुषंगाने त्या ठिकाणी करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रशासनाच्या या विविध क्रिया प्रक्रिया ज्या की लोक प्रशासनामध्ये व्याप्त आहेत, ह्या क्रिया प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये या संघटनांमधून होत असतात. या संघटनेचा आज आपण या ठिकाणी विविध व्याख्यांच्या माध्यमातून अर्थ समजून घेणार आहोत. हे नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.